ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सशस्त्र सीमा बल मधील जवानाच्या मुलाने अज्ञात कारणावरून घरातील वडिलांच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली। माढा तालुक्यातील आडेगाव येथे सोमवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली असून श्रीधर गणेश नष्टे वय 14 राहणार आडेगाव तालुका माढा असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे। याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी: आडेगाव येथील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे नोकरीस आहेत। आडेगाव येथे त्यांचे वडील सदाशिव नष्टे, पत्नी सारिका, श्रीधर व श्रेयस ही 2 मुले राहतात। गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडे असते। दुपारी 12:30 वाजण्यापूर्वी घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये त्यांचा मुलगा श्रीधर गणेश नष्टे याने वडिलांच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली। श्रीधर नष्टे याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली हे समजू शकले नाही। या घटनेची खबर धनाजी हिराजी जवळगे वय 40 राहणार आडेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली। या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे, सहाय्यक पोलीस फौजदार विलास रणदिवे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे करीत आहेत।